अगदी पंकजाताई मुंडेंना सुद्धा ते लागू होत नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण त्या राजकारणात आल्या आणि मुंडे साहेब गेले. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांनी ती धुरा जी आहे ना अगदी हातात घेतली, परंतु स्वतःच्या बळावर त्यांनी निवडणूक लढली मागच्या वेळेस आणि दोघी बहिणी निवडून आल्या होत्या. मानलं पाहिजे त्यांना. हा एक चूक झाली की एकाच घरातल्या दोघी बहिणी दिल्या त्या एका घरातली एक बहीण ओके, तुमच्या घरातला तुम्ही वारसा चालवायलाच पाहिजे होता, हरकत नाही. कारण तुमच्या बापाने खूप काही केलंय महाराष्ट्रासाठी, वंचितांसाठी, ओबीसी समाजासाठी. त्यामुळे तुम्ही नक्कीच यायला पाहिजे होतं. बाकी जर कुठं बघितलं तर कुठं तुम्हाला मला सांगा बरं, देवेंद्र फडणवीसचा कोणता बाप होता राजकारणात की त्यांच्या बापाच्या याच्यावर ते आले? शिंदे साहेबांचा बाप होता राजकारणात की त्यांच्या बापाच्या जीवावरती आले? नाही. कोण घराणेशाही कुठे आहे भाजपमध्ये मला सांगा तुम्ही, किंवा महायुतीमध्ये कुठे झाली घराणेशाही? जी कामं करतायत, जी लोक मंत्रिमंडळामध्ये गेलेत, अगदी संदीपान भुमरे साहेब असतील किंवा त्यांच्याच भागातले ते आणखी आहेत बघा दादा, किंवा आमच्या भागातले संजय गायकवाड असतील, बरेच की ज्यांनी घराणीशाही करून आलेले नाहीत, स्वबळावर ते आलेले आहेत. तसं यांच्यामध्ये घराणेशाहीच आहे ना हो, वर्षानुवर्ष चालत आलेली. लागतात डायरेक्ट आपल्यावर लादून देतात, हे तुम्ही निवडूनच द्यायचं. त्यांच्या व्यतिरिक्त कुणीच नाही. अजिबात राजकारणात पायच नाही टाकायचं. त्यामुळं लक्षात घ्या, यावेळेस आपल्याला कुणाला निवडून द्यायचंय? आपल्याला भाजपलाच निवडून द्यायचंय. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब खूप छान पद्धतीने काम करतायत आणि असेच नेते आपल्या महाराष्ट्राला हवेत. दंगली जाळपोळ यांच्या राज्यात झाल्या नाही, त्या शरद पवारांनी घडवून आणले, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या कार्यकाळात मध्ये अजिबात घडलेल्या नाही, यांनी घडवून आणल्या आहेत त्या. यांना शांतता नकोय महाराष्ट्रामध्ये, नासवणं लावलंय यांनी. त्याची किंमत मला पाकिस्तान मधनं फोन येत आहेत शरद पवारांच्या चेलेंच्या तिकडनं कि हमारे मजहब को गाली देती है क्या, काट डालेंगे तेरे को, तोड़ डालेंगे तेरे को. तर त्यांना पुन्हा एकदा निरोप सांगायचा, अपनी अपनी औरतों को संभालो, नहीं तो हमारे महाराष्ट्र में, हमारे देश में बहुत सारे मर्द है, अगर नहीं संभाला जाता तो भेज दो, नहीं भेज देते तो भाग के आ रही है आपकी औरतें, आपकी औरतें हमारे देश में भाग के आ रही, मेरे को किधर चला काटने फाड़ने, अपनी अपनी औरत को संभाल, नहीं तो मेरे को फोन करने के चक्कर में तेरी औरत भाग के आएंगी मेरे किसी भाई के पास. ओके, और तुम्हारे शरद मामू का मत सुनो. तुम्हारे चाचा लगते होगे वो, मामू नहीं शरद, तो उनका मत सुनो. और ये जांग्या का तो बिल्कुल मत सुनो, इसको तो हिंदी भी नहीं आती है, मगर वो तुम्हारा सगा सोयरा है, ये बात सही है. वो जांग्या तुम्हारा सगा सोयरा है, तो जांग्या को उधर जाके बिठाओ आपके देश में, उसकी ज्यादा जरूरत है. क्योंकि क्या है पता है आपको, आटा नहीं मिल रहा, दाल नहीं मिल रही, कुछ नहीं मिल रहा, नमक भी नहीं मिल रहा. हाँ, तो वो जांग्या उधर आएगा और आंदोलन करेगा, उपोषण करेगा, तो आप लोगों को सब कुछ मिलेगा, तो वो न्याय दे सकता है आप लोगों को. तो जांग्या जो है हमारा इधर का, वो जरंगिया आपका सगा सोयरा, उसको लेके जाओ उधर, उसकी ज्यादा उधर जरूरत है. चलेगा ना? अरे दादांनो काय सांगायचा, जरांग्या ते शरद पवाराला सांगून मला पाकिस्तानातल्या मुसलमानांना फोन करून मला धमक्या द्यायला लावतोय राव. काय सांगायचं आता, काय सांगायचं? काय केलं आव्हाडांनी? आव्हाडांनी काय केलं मला सांगा ना. काय बोलतोय आव्हाड? किती किती रामाला नॉनव्हेज म्हणे, राम नॉनव्हेज खातो, वारंवार काहीतरी बेताल वक्तव्य करायचं. त्या करमुसेला घरातून उचलून नेला, किती मारला बंगल्यात डांबून. ही यांची काय हुकुमशाही चाललेली आहे. आणि जर या हुकुमशाही गाजवणाऱ्या लोकांच्या हातात मध्ये आपण सत्ता दिली तर मला सांगा आपली येणारी पिढी कसा काय करणार आहे? आपल्याला ही करूच देणार नाहीयेत. जसं कोरोना काळामध्ये आपल्याला 2.5 वर्ष यांनी घरात डांबून ठेवलं, त्याच पद्धतीत ही लोक तसंच काम करणार आहेत. त्यामुळं यांना निवडून द्यायचं नाहीये आणि जरांग्याचं तर बिलकुलच ऐकायचं नाहीये, लक्षात ठेवा. देवाला विनंती आहे, परत असा जन्माला घालू नको बाबा गुबडाच्या तोंडाचा. ते गुबाड पण चांगलं ह्याच्यापेक्षा, हा ते गुबाड पण चांगलं. इतकं बेकार आहे, इतकी वाट याने समाजाची लावलेली आहे.
अकबर आणि बिरबल सगळ्यांना माहिती असेल. बिरबल फार चतुर हुशार अकबर राजाचा सेनापती होता तो. अकबराने एकदा ठरवलं की बिरबल फार हुशार चतुर आहे, बघूया बिरबलाचा मुलगा पण तेवढाच चतुर आहे का. म्हणून अकबराने काय केलं, बिरबलाच्या घरापुढून जाताना बिरबलाच्या मुलाला आवाज दिला की इकडे ये रे. त्याला एक सोन्याचं नाणं दाखवलं आणि एक चांदीचं नाणं दाखवलं आणि त्याला विचारलं की यातलं मौल्यवान नाणं कोणतं ते उचल. त्या मुलाने चांदीचं नाणं उचललं. बिरबल म्हणला, अच्छा आईला. अकबर म्हटला, बिरबल नाही चतुर, पण पोराला काय डोकं नाही. दुसऱ्या दिवशी परत तिथून चालला होता, परत त्याला आवाज दिला, परत तोच प्रश्न विचारला, परत त्याने चांदीचंच नाणं उचललं. असं करून 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 एक दिवस त्याने बिरबलालाच विचारलं, बिरबल तू फार चतुर आहे, हुशार आहे, पण तुझ्या पोराला काय डोकं नाही, तुझ्या पोराला काय अक्कलच नाहीये. अरे मी त्याला दररोज एक सोन्याचं नाणं आणि चांदीचं नाणं दाखवतो आणि विचारतो यातलं मौल्यवान नाणं कोणतं ते सांग, आणि तो चांदीचं नाणं उचलतो. असाही कशी शिकवण दिली तू तुझ्या मुलाला. बिरबलाला फार राग आला. तो घरी आला आणि मुलाला ओरडला की माझी इज्जत घालवली तू, माझं नाक कापलंय, तुला एवढी सुद्धा अक्कल नाही का की तुला सोन्याचं नाणं आणि चांदीचं नाणं यातला फरक कळत नाही. त्यावेळेला त्याचा मुलगा म्हटला, बाबा मी ज्या दिवशी सोन्याचं नाणं उचलेल त्याच दिवशी हा खेळ संपेल, एवढं लक्षात ठेव. त्याला कळून जाईल मी चतुर आहे, हुशार आहे, परंतु मी सांगत नव्हतो म्हणून ते मला दररोज विचारायचे आणि मी असं करून करून हे बघा भरणीभर नाणे साठवले. मग चतुर कोण आहे मला सांगा बरं आता. आणि त्याने मुलाची पाठ थापटली. बापसे सवाई बेटा म्हणतात ना, ती म्हण तू खरी करून दाखवली, असं म्हणून त्याने मुलाची पाठ थोपटली. जरा दिखावेपणा करायचा असता मोदीला तर तो बक्केगिरी काही करू शकत होता, परंतु तो अशा काही गोष्टी करतोय, त्याने पाया असा मजबूत केलाय की तो फक्त तुम्हाला तेवढ्या पुरता नाही तर आयुष्यभरासाठी, तुमच्या येणाऱ्या निदान 100 वर्ष तरी त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. जरा याचं जिवंत उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल, अटल सेतू तुम्ही बघा काय बनवलाय होतो. आणि त्या अटल सेतून जात असताना मला कॅबवाल्या दादांनी सांगितलं की ताई ह्याचं एक सांगू तुम्हाला की हा अटल सेतू याचं काम कोणाला दिलं होतं, याचं लंडनच्या कंपनीला काम दिलं होतं. म्हणजे काय झालं माहितीये का विषय काय, आपल्या इथं इमानदार लोक नाहीच राहिली. तू गडकरी साहेब जीव तोडून सांगत होते, अरे चांगली कामं करा, अरे चांगली कामं करा. मला सांगा, हे लोक ज्या वेळेला तुम्ही पक्षाच्या लोकांना किंवा सत्ताधाऱ्यांना तुम्ही शिव्या देता, कॉन्ट्रॅक्टदार आहे ना, कॉन्ट्रॅक्टदार इतके नीच झालेले आहेत की ते भेसळ करतातच करतात. त्याचं कारण त्या त्या ठिकाणचा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी काय करतो, टक्केवारी मागतो त्यांना. टक्केवारी शिवाय कामच देत नाही, टक्केवारी शिवाय कामच त्या लोकांना नसतं. मग ते भेसळ करतात. कारण समृद्धी महामार्गाला सुद्धा बेगा पडलेल्या कुठेतरी बघितल्या आपण. आता मला सांगा, तिथं काय सत्ताधारी पक्ष गेला होता का काम करायला? त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टच दिलेलं होतं ना. आता ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, माझी तर विनंती आहे सत्ताधारी पक्षाला, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिले होतं ना त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्याला सुट्टी देऊ नका. त्याच्याशिवाय ही लोक सुधारणार नाहीत. त्यांना सजा नेमा अशी की त्याला इतक्या वर्षाची नॉन बेलेबल त्याला कलम लागू करा, तुम्ही GR मंजूर करून घ्या की जो असा भ्रष्टाचार करेल त्याला असं कलम लागेल आणि त्याला नॉन बेलेबल बेलच मिळणार नाही, त्याला आतमध्ये जाऊ द्या, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले की त्याच वेळेला ही लोक इमानदारीने काम करतील. अरे लंडनच्या कंपनीला काम द्यावं लागलं अटल सेतूचं. काय तो अटल सेतू काय बनवलाय अहो, समुद्रात बनवलेला आहे तो, मध्यभागी काय बनवलाय तो. कुणी केलं हे काम 10 वर्षात मध्ये? मोदी साहेबांनी. लक्षात घ्या, त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला विकास करणारा आणि असा विकास करणारा की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, असा विकास करणाऱ्या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचंय, ना की माझाच मुलगा, माझीच सून, माझीच बहीण, माझीच मुलगी, सगळ्यांना माझीच माडी, माझीच गाडी, माझ्याच बायकोला गोल गोल साडी, अशा लोकांना आपल्याला निवडून द्यायचं नाही. कळलं ना? घराणेशाही करणाऱ्या लोकांना आपल्याला निवडून द्यायचं नाही.
आणि घराणेशाही कुणी केलंय, कोण करतंय हे तुमच्या लक्षात आलं असेल. भाजपमध्ये कोण घराणेशाही करतो मला सांगा बरं. कुणी केली घराणेशाही भाजपमध्ये? कुणी केली घराणेशाही भाजपमध्ये? नाही हो. जो तो आपापल्या हिमतीवर निवडून येतोय.